अनुबंध तुम्ही इथे बसलात होय? अहो मी तुम्हाला गच्चीत शोधतीये. तो आवळ्याचा मुरंबा घातलाय ना तुम्ही उन्हासाठी, तो जरा बघा ना किती झालाय तो. या बरं चल येते हं मी. हे काय मा आज काही बोललेही नाही माझ्याशी. अरे काय झालंय ना, आमच्या घरात हे मोरंबा प्रकरण फार गाजतंय. अगं पण आता हे उघडून बघशील की नाही पोस्टर? हो ऑफकोर्स. किती छान आहे. थँक्स. लग्न हा फक्त एकच चॉईस आहे तुझ्या पुढे. तेव्हा 2 दिवसात तू तुझ्या बायकोला सगळं सांगून टाक. नाटकं करतेस का? नाटकं तर तू केलीस रे. नाटकं तू केलीस आणि आता त्याची फळं भोगायला तयार राहा. फक्त 2 दिवस. तुमची काळजी समजू शकते मी, पण अश्विनीची काळजी अजिबात करू नका. येऊ मी? हो. ते डॉक्टर ओके. हा बोला. डॉक्टर मीरा कुठे दिसत नाहीये. डॉक्टर ओपीडी मध्ये आहे. म्हणजे इकडेच ना. थँक्यू. पर्स आणली होती ना बरोबर? हो. तुझ्याकडे होती ना? माझ्याकडे नव्हती. अगं मी आज जाताना तुझ्याकडे देऊन गेले ना. माझ्याकडे नव्हती आई, तुझ्याकडेच होती. वजन वाढलंय पण अजून थोडंसं वाढायला पाहिजे. अशक्तपणा कमी झाला का नाही? आशू आलीस? बस 2 मिनिटं मी आले. हा आत राहिली होते, घेऊन येतेस पटकन. अशक्तपणा कमी झाला का नाही थोडा तरी? मालविका काय ग? आईची पर्स राहिली होती आतमध्ये. हो का? मी आणून देते. हा ही आहे का? थँक्यू. हो येते. मी बोलू का तुझ्या बायकोशी? जास्त शहाणपणा करू नकोस. जे झालं ते पुष्कळ झालं. सरळ जाऊन अबॉर्शन करून टाक. मा मी तर खूप पसारा करून ठेवणार आहे घरामध्ये. दुपटी, टॉनिकच्या बाटल्या, दुधाची बाटली, बाळाचे कपडे. त्यातून जर मुलगी असेल ना तर तिचे एवढे एवढेसे फ्रॉक, सगळा पसारा मांडून त्यात बसून राहणार आहे मी दिवसभर. कळलं ना तुला कसा वेळ मिळणार नाहीये तुला ते? उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी जर काही मदत करू शकणार असेल ना तर कर मदत. आता मी काहीच करू शकणार नाही अभिलाष. मी तुम्हाला जरा नंतर फोन करू. मी बिझी आहे आता खूप.